हॅलो. या व्हिडिओ थ्रू आम्ही सीपीएच्या मास्टर क्लास इन पायथन बॅच 51 या कोर्सची ऍडमिशन प्रोसेस स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करत आहोत. यामध्ये सर्वप्रथम पायथनच्या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला सीपीएच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. www.44.academy. या वेबसाईटवरती गेल्यानंतर आपण खाली स्क्रोल केलेलं असताना वेगवेगळे ऑप्शन्स मेन्यूज या मेन्यू बारवरती दिसतील. सर्वप्रथम आपल्याला वेबसाईटवरती साइन अप करायचं आहे. म्हणजेच स्टेप 1 मध्ये आपल्याला एक नवीन अकाउंट या वेबसाईटवरती आपल्या नावाचं अकाउंट क्रिएट करावं लागेल. यामध्ये आपण आपला ईमेल ऍड्रेस या ठिकाणी देऊ शकतो. तसेच कोणताही पासवर्ड आपण या अकाउंटसाठी सेट करू शकता. जसे नॉर्मल एखाद्या वेबसाईटवरती आपण साइन अप होतो त्या पद्धतीनेच ही साइन अपची प्रोसेस सीपीएच्या वेबसाईटसाठी सुद्धा आहे. आणि हे क्रेडेन्शियल्स आपण पुढच्या टप्प्यामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी यूज करणार आहे. त्यामुळे हा ईमेल ऍड्रेस आणि पासवर्ड हा आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. आता यानंतर आपलं अकाउंट हे या ठिकाणी क्रिएट झालेलं असेल. साइन अप झाल्यानंतर आपल्याला असं नोटिफिकेशन येईल की आपल्याला ईमेल व्हेरिफिकेशन करायचं आहे. आपल्या ईमेलच्या इनबॉक्स मध्ये कन्फर्मेशनसाठीचा एक ईमेल आलेला असेल. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कोर कोड प्रोग्रामिंग अकॅडमी यांच्या थ्रू आपल्याला एक अकाउंट कन्फर्मेशनचा ईमेल आलेला असेल. कन्फर्म ईमेल ऍड्रेस या बटनवरती आपण क्लिक करणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला वेबसाईट थ्रू आपली प्रोसेस कंटिन्यू करायची. फर्स्ट टाइम लॉग इन केल्यानंतर म्हणजेच ईमेल ऍड्रेस कन्फर्म केल्यानंतर डिरेक्टली आपण वेबसाईटच्या डॅशबोर्डला रिडायरेक्ट होतो. इन केस ईमेल मधील कन्फर्म ईमेल ऍड्रेस या बटनवर क्लिक करून आपण जर वेबसाईटवरती डॅशबोर्डला रिडायरेक्ट नाही झाले तर त्या केसमध्ये आपण पुन्हा एकदा वेबसाईटवरती लॉग इन करून सेपरेटली एका न्यू टॅबमध्ये आपल्या लॉग इन क्रेडेन्शियल्सने लॉग इन करून पुन्हा डॅशबोर्ड या पेजवरती येऊ शकतो. कोणत्याही मेथडने गेलं असता आपल्याला डॅशबोर्डची विंडो साधारणतः अशी दिसते, ज्यामध्ये खाली आपल्याला मास्टर क्लास इन पायथन बॅच 51 हा कोर्स ऍडमिशनसाठी अवेलेबल दिसेल. एकदा का डॅशबोर्ड ओपन झाला की त्यानंतर आपल्याला एनरोल नाऊ या बटनवरती क्लिक करायची आहे. त्यानंतर पुढच्या विंडोमध्ये आपल्याला एनरोलमेंटसाठीचा फॉर्म येईल. हा फॉर्म फिलअप करताना 3 स्टेप्समध्ये आपल्याला आपली इन्फॉर्मेशन ही सीपीए सोबत शेअर करायची आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपलं नाव, सेकंड स्टेपमध्ये आपले एम्प्लॉयमेंट रिलेटेड काही डिटेल्स आणि लास्ट स्टेपमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि डिक्लेरेशन असा फ्लो साधारणतः असणार आहे. सो यानंतर मी आता माझी पर्सनल इन्फॉर्मेशन ही स्टेप 1 मध्ये फिल इन करते. यानंतर स्टेप 2 मध्ये प्रोफेशनल डिटेल्स एंटर करायला आपल्याला विंडो येईल. आणि थर्ड स्टेप मध्ये आपल्याला डिक्लेरेशन्स आणि डॉक्युमेंट्स हे या ठिकाणी मेन्शन करावे लागतील.
यामधील फर्स्ट 2 चेकबॉक्सेस आपल्याला कंपल्सरी एक्सेप्ट करायचे, ज्यामध्ये आपण हे सांगतो की ही फी नॉन रिफंडेबल असेल. आणि दुसऱ्या स्टेपमध्ये आपण सर्व ओपन टू ऑल लेक्चर्स आणि क्लासचे जे डिसिप्लिन आहे त्या सर्वांना बंधनकारक असतो. यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये गव्हर्नमेंट आय डी टाईप यामध्ये आपल्याला आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणताही एक ऑप्शन सिलेक्ट करता येईल आणि ते करस्पॉन्डिंग डॉक्युमेंट या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं आहे. यामध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला डॉक्युमेंट हे PDF किंवा इमेज यापैकी एका फॉर्मॅटमध्ये अपलोड करावं लागेल आणि त्याच्यासाठी 5 MB असा साईजचा लिमिट या ठिकाणी आपल्याला सेट करण्यात आलेला. तर मी आता आधार कार्ड हा ऑप्शन चूज करते आणि माझी आधार कार्डची जी कॉपी आहे ती या ठिकाणी मी अपलोड करते आहे. फाईल अपलोड सक्सेसफुल झालेलं. पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला आपला आय कार्ड साईज फोटो हा सुद्धा अपलोड करायचा आहे. पुन्हा यासाठी 5 MB हे मॅक्सिमम साईज लिमिटेशन आहे. त्यामुळे जो फोटो आपण चूज करतो तो फोटो या साईज लिमिटमध्ये बसत आहे याची एकदा खात्री करून घेऊन त्यानुसार आपण तो फोटो अपलोड करू शकतो. यानंतर पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला पेमेंटसाठी रिडायरेक्ट करण्यात येईल. पे नाऊ असा ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिसतो. ज्या बटनवरती क्लिक केलं असता आपण HDFCच्या पेमेंट गेटवेकडे रिडायरेक्ट होतो. या ठिकाणी वेगवेगळ्या मोड ऑफ पेमेंट्स थ्रू आपण क्लासची फी जी 11,800 इन्क्लुडिंग GST आहे ती या ठिकाणी पे करू शकतो. तर मी पे नाऊ वरती आता क्लिक करते. या पेमेंट गेटवेच्या स्टेपकडे रिडायरेक्ट झाल्यानंतर पुढच्या विंडोमध्ये आपल्याला डिफरंट मोड ऑफ पेमेंट्स दिसतील, ज्यामध्ये क्रेडिट किंवा डेबिट कार्ड हा पहिला मोड आहे, UPI हा दुसरा मोड आहे, CBDC आणि नेट बँकिंग हे इतर 2 मोडही पेमेंटसाठी अवेलेबल आहे. यापैकी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड्स हा मोड जर आपण चूज करणार असाल तर त्या रिस्पेक्टिव्ह कार्डचे डिटेल्स म्हणजे कार्ड नंबर, एक्सपायरी, CVV आणि नेम म्हणजे काय हे सर्व आपल्याला या ठिकाणी फिल करावे लागतील आणि मग प्रोसीड टू पे म्हटल्यानंतर पेमेंट हे केलं जाईल. यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची सूचना अशी की जे डेबिट कार्ड आपण यूज करत आहोत त्यामध्ये ट्रान्झॅक्शन लिमिट हे प्रॉपरली सेट आहे का हे एकदा आपण पेमेंट करण्यापूर्वी तपासा. तसंच आपलं करंट डेबिट कार्ड जे या प्रोसेससाठी आपण वापरत आहोत त्याच्यामध्ये ऑनलाईन मर्चंट पेमेंटसाठी इतर कोणते रूल्स किंवा रेग्युलेशन्स हे सेट केलेले आहेत का याची खात्री करून मगच ते ऍक्टिव्हेटेड असताना असं डेबिट कार्ड या पेमेंटसाठी आपण वापरू शकता, म्हणजे आपण कोणताही प्रॉब्लेम या प्रोसेसमध्ये फेस नाही करत. दुसऱ्या पर्यायामध्ये UPI वापरूनही आपण क्लासचं फीचं पेमेंट करू शकता. सर्वात जास्त रेकमेंडेड ऑप्शन किंवा प्रेफर्ड ऑप्शन हा UPI असणार आहे, ज्यामध्ये आपण गुगल पे किंवा फोन पे हे वापरून
पेमेंट करू शकता. CPA थ्रू आम्ही QR कोड स्कॅन करून UPI ऍप थ्रू पेमेंट करणं हा वे सगळ्यात जास्त रेकमेंड करतो. मोबाईल नंबर किंवा UPI ID वापरून पेमेंट करणं हे मोस्टली आमच्याकडून रेकमेंड कधीच केलं जाणार नाही. त्यामुळे UPI हा ऑप्शन जर आपण चूज करत असाल तर कंपल्सरी QR कोड जनरेट करून हा QR कोड आपण आपल्या मोबाईलवरील स्कॅनिंग ऍप थ्रू पेमेंट करण्यासाठी वापरू शकता. अशा पद्धतीनं पेमेंट केल्यानंतर आपलं पेमेंट जर सक्सेसफुल झालेलं असेल तर त्यानुसार आपल्याला स्क्रीनवरती नोटिफिकेशन येईल आणि आपली एनरोलमेंट ही आमच्याकडे रिसीव्ह झालेली असेल. आपल्याला रिस्पॉन्स म्हणून एनरोलमेंट रिसीव्ह अशा टायटलचा एक ईमेल रिसीव्ह होईल, ज्यामध्ये आपण कोणत्या कोर्ससाठी लॉग इन केलेला आहे या कोर्सविषयीची इन्फॉर्मेशन मेन्शन करण्यात आलेली असेल. त्याचबरोबर आम्ही आपल्याकडून 48 तासांचा पिरियड हा आपलं ऍडमिशन कन्फर्मेशन व्हावं यासाठी मागत आहोत. त्यामुळे आपल्या सर्वांनाही रिक्वेस्ट आहे की एकदा का एनरोलमेंट रिसिप्ट असा ईमेल आपल्याला आला की त्यानंतर पुढचे 48 तास हे आपण पेशंटली आमच्याकडून पुढचं कम्युनिकेशन येण्यासाठी वेट करायचं आहे. ज्यामध्ये आपण अपलोड केलेले जे डॉक्युमेंट्स आहेत, ज्यामध्ये आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आपला ID, मोबाईल नंबर, ईमेल या सर्व गोष्टी आमच्या आईला एकदा व्हेरीफाय करू आणि सर्व ठीक असेल, सर्व काही व्हेरीफाईड झालं की त्यानंतर आपल्याला पुढचं कम्युनिकेशन करण्यात येईल. या पुढच्या कम्युनिकेशन मध्ये मोस्टली आपल्याला या नंतरच्या स्टेपमध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप लिंक ही ईमेलद्वारे पाठवण्यात येईल, ज्यामध्ये पायथन 51 या बॅचच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक ही आपल्याला मेन्शन करण्यात आलेली असेल. जो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्याची रिक्वेस्ट ही आमच्याकडे आपल्यासाठी केली जाईल. एकदा का आपण व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला की पुढचं सर्व कम्युनिकेशन हे व्हॉट्सअप ग्रुपवरती अपडेटेड असेल. याचबरोबर अजून एका पद्धतीने आपण आपली ऍडमिशन कन्फर्म झाली आहे हे व्हेरीफाय करू शकता. ती म्हणजे पुन्हा एकदा आपण कोरकोड प्रोग्रामिंग अकॅडमी या वेबसाईटला लॉग इन करून त्या ठिकाणी आपला डॅशबोर्ड चेक करू शकता. या डॅशबोर्डवरती आता अवेलेबल कोर्सेसमध्ये पायथन आणि एनरोलिंग ऑप्शन न दिसता डिरेक्टली आपल्याला माय कोर्सेसच्या अंडर पायथनची एंट्री असलेली दिसेल आणि त्याचबरोबर पायथन कोर्सशी रिलेटेड जे मटेरियल आहे किंवा आपला अटेंडन्स आहे अशा कोर्स रिलेटेड इन्फॉर्मेशन या डॅशबोर्डवरती अपलोड झालेली आपल्याला दिसेल. जेव्हा आपल्याला हा स्क्रीन या ठिकाणी दिसेल तेव्हा आपली ऍडमिशन प्रोसेस ही सक्सेसफुल झाली असं आपण समजावं आणि आपली कोर्स फी आणि पेमेंट हे सक्सेसफुल झालं असाच त्याचा अर्थ आपण मानू शकता. अशा पद्धतीने आपण आपली ऍडमिशन प्रोसेस सक्सेसफुल करू शकता. कोणत्याही क्वेश्चनसाठी किंवा क्वेरीसाठी तुम्ही CPAच्या ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबरशी किंवा ईमेल ऍड्रेसशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.